पाटील कॉंग्रॅच्युलेशन. पुरुषोत्तम सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया बसून घ्यावं. नागोठण्याला गेल्यावर आम्हाला उभं ठेवतच नाहीत ते. डॉक्टर निखिल गरुडे यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. हा चेंडू डॉक्टर चेतन. शॉर्टपिच चेंडू थोडासा स्लो केला, बरोबर बॅटच्या मधोमध आला नाही हा चेंडू आणि चेंडू विसावतोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक सिंगल रन काढली जाते डॉक्टर राजन आणि डॉक्टर नजाम. मागील मॅचमध्ये नजामनं नजाकत दाखवलेली. डॉक्टर सचिन नाईक थोडेसे खुश झालेले दिसत आहेत. फायनलमध्ये रायगड टीम पोहोचलेली आहे. हा चेंडू हो खणून काढलाय चेंडू आणि सरळ तटवलाय तो. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. शाहरुख सरांच्या टाळ्यांबरोबर येतोय हा चौकार. जबरदस्त टोला आणला आणि या मॅच मध्ये आता मजा येणार यात मात्र शंका नाहीये. एक चौकारानं धावा झाल्यात त्या 6. हो फुटवर्कचा वापर डॉक्टर राजन यांनी केला. निर्धाव चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. दोन्ही तगड्या टीम आहेत बघा. ब्राईट नवी मुंबई इंडियन्स असं नाव असलेली जी निळ्या जर्सीमध्ये मैदानात उतरलेली टीम आहे ती फलंदाजी करते आहे. तर ऑस्ट्रेलियन स्टाईल येलो कलरमध्ये उतरलेली पुणे टीम. शॉर्टपिच चेंडू काय फटका मारला अफलातून. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा दणदणीत असा चौकार डॉक्टर राजन यांच्या बॅटमधून निघालेला. वा कैलासजी दुबे फास्टम फार्मा MR अष्टम फार्मा. एवढे सॅम्पल्स त्यांच्या बॅगमध्ये असतात की एक मेडिकल उघडेल आहे ना. ORS त्यांनी व्हिटॅमिन C सगळ्यांना प्यायला दिलेलं आहे. आणि हा चेंडू लॉंग ऑन मध्ये तटवलाय. मस्त चौकार दिसलाच नाही. हा चेंडू गेला सीमा पार. शिंदे ब्रदर्स धावा. डीजे वाजवा. पहिलं षटक संपलेलं आहे आणि धावा झाल्यात तर 14. रायगड मेडिकल असोसिएशनचे सगळे पदाधिकारी आता जसजशी फायनल जवळ येत जाईल तसतसे सगळे जण इथे भेटतील. आजचा काल्याचा दिवस आहे ना, शेवटचा दिवस काल्याचा दिवस. या दिवशी हे वारकरी आहेत. संजय कुरंगळे स्वतः वारकरी आहेत. वारकरी संप्रदायाचा वसा आपले माऊली जाधव सर हेही वारकरी आहेत. आणि गेली 4 दिवस आपण शुक्रवार रविवार असून पण भाजीच खातोय. म्हणजे आपण पण वारकऱ्यांच्यातच जमा झालोय की. म्हणजे बोलतात ना गुण नाही तर वाण तरी लागला. नशीब 4 दिवस आपली आता डायजेशन सिस्टीम चांगली झालेली आहे. आपण सगळं शाकाहारी बनलेलो आहोत संजय कुरंगळे यांच्यामुळे. हा चेंडू मस्त तटवलाय. लॉंग ऑन मध्ये चेंडू मारला जातोय आणि हा ही राजन यांच्या बॅटमधून निघालेला चौकार. नदम 18 धावा धावफलकावर लागतायत आणि चांगली दमदार सुरुवात करून देत आहेत ते नवी मुंबईवाले. यष्टीरक्षक काहीतरी सांगतायत क्षेत्ररक्षकाला. हो हा चेंडू यष्टीरक्षक सचिन मोकल यांच्या हातामध्ये सरळ हा चेंडू जातोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बघा. सर्कलच्या आत शॉट फाईन लेग शॉट थर्ड मॅन गली पॉइंट कव्हर आणि मिड ऑफ. शॉटपिच चेंडू गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू जातो आणि कोलांटी उडी घेतली
ते गोलंदाज निरंजन यांनी मागील मॅचमध्ये शेवटचं षटक त्यांनी सुंदर असं शेवटचं षटक टाकलेलं. याही मॅचमध्ये तोच तडका इथे देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, तीच फोडणी देण्याचा प्रयत्न या षटकामध्ये त्यांचा सुरू आहे. हा चेंडू फक्त कट केलाय, ढकललाय, एक सिंगल रन काढलेली आहे ती डॉक्टर राजन यांनी. राजन आणि नजम ही जोडी आहे ना नवी मुंबईची आत्तापर्यंत सक्सेसफुल जोडी राहिलेली आहे. प्रत्येक मॅचमध्ये त्यांनी दमदार अशी सुरुवात करून दिलेली आहे ती नवी मुंबईला. इथे बाहेर त्यांचे सगळे पाठीराखे आहेत, त्यांना प्रोत्साहन करतायत आणि त्यांना टाळ्या त्यांच्यासाठी वाजवत आहेत. हा चेंडू ऑसमच्या बाहेर लाईन आणि लेन ठेवलेली आहे. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा पाहुणचार फ्रूट सलाडनं आपण इथे करतोय. आलेल्या पाहुण्यांना विनंती आहे की फ्रूट सलाड खाल्ल्याशिवाय कोणीही जाऊ नये. डॉक्टर संजय कुरंगळे यांची नम्रतेची विनंती. पौष्टिक आहार, माणसाला जर फिट राहायचं असेल आयुष्यामध्ये तर 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक चांगला आहार, चांगला विहार आणि व्यायाम. या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तेव्हा आपण एक सुदृढ आयुष्य जगू शकतो असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच फ्रूट सलाड, फ्रूटमध्ये भरपूर ताकद असते. कोणतरी डॉक्टर आपण यूट्यूबवर बघितलंय की सकाळी 12पर्यंत कोणीही नाश्ता दुसरा करायचा नाही, फक्त फळं आणि ड्रायफ्रूट्स खायचे आहे ना. त्या डॉक्टरांचं नाव नाही मला आठवत. त्यानंतर दुपारी फळं खायची, संध्याकाळी 7च्या आत जेवायचं. परंतु ही डॉक्टर मंडळी मला दिसलीच नाही 4 दिवस ते फॉलो करताना. दीक्षित पॅटर्न हल्ली खूप फॉर्ममध्ये आहे ना सर, कचोरिया सर. फक्त 2 वेळा जेवायचं आणि वजन आपण कमी करू शकतो. हा मस्त टोला आणला डॉक्टर राजन यांनी, मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. गोलंदाजांची वाहवा करावी लागेल. पुणेकर कसलेले आहेत, मुरब्बी आहेत आणि वेल एक्सपिरियन्स आहे. आणि या मैदानावरचा त्यांचा इतिहास राहिलेला आहे. 4 मॅच ते खेळलेत आत्तापर्यंत, 3 लीगच्या मॅचेस आहे, क्वार्टर फायनल, सगळ्याच्या सगळ्या मॅचेस त्यांनी जिंकलेल्या आहेत. रत्नागिरी विरुद्ध तर ते हारत चाललेले, मात्र हारलेला सामना पण त्यांनी परत आणला. हा जोरात हिट मारली, हवेत आहे आणि शितोळे साहेबांनी झेल टिपलेला आहे. हाताला त्यांच्या बोटाला लागलाय, मात्र झेल टिपला. फलंदाज बाद होत आहेत. तर डॉक्टर नजम डॉक्टर विक्रांतसाठी बघा कसं गाणं लावलंय डीजे मास्टरनं. मागील मॅचमध्ये हाहाकार माजवलेला डॉक्टर विक्रांत यांनी, षटकार चौकारांचा पाऊस पाडलेला ते विक्रांत मैदानात गेल्यावर डीजे मास्टर यांनी सुंदर असं गीत लावलं. उन्नती हॉस्पिटलचे आमचे आदरणीय डॉक्टर इंदर चव्हाण आणि सन्माननीय संकेत पवळ सर इथे आलेले आहेत, करंजाडे. त्यांचं मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत इथे करतोय. आदरणीय डॉक्टर नितीन गिरी, डॉक्टर श्रीकांत पाटील, डॉक्टर अतुल पाटील, डॉक्टर निलेश पाटील या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. हो, डिफेन्सिव्ह पद्धतीनं हा चेंडू खेळला. आल्या आल्या डॉक्टर विक्रांत यांनी फक्त सिंगल रन काढली आहे. इंडियन आर्मीमध्ये विक्रांत बोटीनं आपल्याला भरपूर संरक्षण दिलं आणि त्या महाकाय अशा विक्रांत बोटीचं नाव या विक्रांत सरांनी ठेवलेलं आहे बघा. आणि खरंच विक्रांत सारखी फलंदाजी आज मैदानावर त्यांची आत्तापर्यंत झालेली आहे. मागील मॅचमध्ये आपण बघितलं षटकार चौकारांची आतिषबाजी त्यांनी केलेली, मात्र आल्या आल्या सिंगल काढून राजन यांना स्ट्राईक देत आहेत. राजन यांनी प्रहार केलाय, दादागिरी दाखवली फलंदाजीची. हा चेंडू प्रणव यांच्या समोरून जातोय सीमारेषा पार, लॉंगॉनला चौकार. जबरदस्त टोला आणलाय. गेल्या वर्षीची विनिंग टीम आहे पुणे. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पुणेनं जिंकलेलं, दुसरं पालघरनं जिंकलेलं.
हो हो, टपलवलाय, उडी मारून हा फटका मारलाय, टपलवलाय सेहवाग स्टाईलनं हा चेंडू मारलाय षटकारासाठी. वा, जोरदार टाळ्या वाजवल्या जातात बघा या राजन यांच्या फटक्यासाठी. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो काय टपलवला हा चेंडू. सेहवाग जसा उडी मारून चेंडू टपलवायचा आणि थर्ड मॅन पॉइंटच्या मध्ये गलीच्या मध्ये हा चेंडू तटवायचा, तसा चेंडू राजन यांनी तटवला. आणि आपल्यामध्ये असलेली ही टेनिस क्रिकेटची गुणवत्ता इथे दाखवत आहेत ते डॉक्टर राजन. अफलातून फलंदाजी स्वतः कर्णधार आहेत. कॅप्टन इनिंग या मैदानावर त्यांनी साकारलेली आहे. कॅप्टनला साजेल अशी इनिंग या मैदानावर करतायत ते डॉक्टर राजन. हो याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. द गेम ऑफ जेंटलमॅन क्रिकेटला म्हटलं जातं. वेळेला केळं आणि वनवासाला सीताफळ, मराठीमध्ये अनेक म्हणी आपण अशा बघितलेल्या आहेत आणि त्या म्हणीनुसार हे दोन्ही फलंदाज फलंदाजी करतात. वेळेला काय पाहिजे, आत्ता काय हवंय त्यांना माहिती आहे. एक सिंगली या चेंडूवर नाही मिळत, मात्र 32 धावा 3 षटकांमध्ये नवी मुंबईच्या खात्यावर जमा. 3 षटकं संपलेत, 32 धावा धावफलकावर लागल्यात. शांत वातावरण, संध्याकाळचे 4:45 झालेले आहेत. सूर्य अस्ताला तिकडे निघालेला आहे आणि आता उत्तरायण सुरू झालेलं आहे सूर्याचं, त्यामुळे दिवस मोठा होत जाणार. हा हा काय चेंडू. निरंजन साहेब तुम्हाला खरोखर वाहवा करावी लागेल. लेफ्टीला काय नॅचरल थोडासा स्विंग असतोच नॅचरली, त्याच्याबरोबर चेंडू टप्पा पडल्यानंतर स्पिन झाला ना की सोने पे सुहागा. फुलटॉस, जमीन लगतचा फटका, 1 धाव डॉक्टर विक्रांत यांच्या खात्यावर जमा. विराट कोहली यांची 47वी सेंचुरी झालेली आहे. आनंदाची बातमी या महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीग मध्ये आपण ऐकतोय. निरंजन मात्र इथे हवी झालेले आहेत. सुंदर गोलंदाजी डॉक्टर निरंजन यांची. 3 चेंडू टाकलेत, 3 चेंडूमध्ये फक्त धाव दिली आहे ती 1. या अगोदरच्या त्यांच्या षटकामध्ये त्यांनी फक्त 6च धावा दिलेल्या, म्हणजे फायदेमंद अशी गोलंदाजी पुण्यासाठी करतायत ते डॉक्टर निरंजन. हा चेंडू फुलटॉस होता, लोअर फुलटॉस होता. जमिनी लगतचा फटका, कव्हर पॉइंटच्या दिशेनं हा चेंडू तटवलेला. सिंगल मिळते. या सिंगलनं 34 वर 1 विकेट अशी अवस्था आहे ती नवी मुंबईची. पुण्यामध्ये बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे, हे लक्षात ठेवूनच फलंदाजी सुरू आहे ती नवी मुंबईकरांची. हा चेंडू फक्त ढकललाय. या षटकामध्ये मला असं वाटतं कोणती रिस्क घ्यायला तयार नाही आहेत. काय माइंड गेम आहे कोणास ठाऊक, मात्र या षटकामध्ये हाणामारी नाही केली. लेफ्टी गोलंदाज नेहमी धोकादायक गोलंदाज आजपर्यंत आपण बघितलेले आहेत. डॉक्टर रोशन पाटील या श्वानांबरोबर खेळतायत. प्राणीप्रेम जागो झालेलं आहे त्यांचं. हा चेंडू कट केलाय, थर्ड मॅन मध्ये जातोय चेंडू. एक सिंगल रन या चेंडूवर मिळते. एक चांगलं षटक पुणेकरांसाठी. 4 षटकांचा खेळ संपलाय. या षटकामध्ये धावा आल्या फक्त 4 आणि प्रतिस्पर्धी नवी मुंबई संघाच्या खात्यामध्ये धावा येत आहेत त्या 36. 4 षटकं 36 धावा. उन्नती हॉस्पिटलचे आदरणीय डॉक्टर इंदर चव्हाण यांचं स्वागत मी कुचेरिया सरांना विनंती करतो की त्यांनी करावं. स्वागत करू या सकळ जनांचे, जमलेल्या या मान्यवरांचे. आज या शुभदिनी या शुभ समयाला उपस्थित सर्व पाहुण्यांचे, डॉक्टर इंदर चव्हाण उन्नती हॉस्पिटलचे सर्वा
इथे आलेत. त्यांचं स्वागत कुचेरिया सरांना मी विनंती करतो, आमचे सिनियर, की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. मी इंदर चव्हाण सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या या छोट्याशा स्वागताचा स्वीकार करावा. डॉक्टर संकेत पवळ करंजाडे यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. विलास कुलकर्णी स्वागत करतील डॉक्टर संकेत पवळ सरांचं. डॉक्टर इंदर चव्हाण सरांचं स्वागत इथे कुचेरिया सर करतायत. हा दुग्ध शर्करा योग आहे ना, सगळे जण फोटो काढायला पुढे सरसावलेले आहेत, कारण इंदर चव्हाण सर इथे आले. संकेत पवळ सरांचं इथे स्वागत करण्यात येत आहे. मी विनंती करतो आमचे विलास कुलकर्णी साहेब यांना की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. पुरुषोत्तम भोईर यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. डॉक्टर पुरुषोत्तम भोईर, डॉक्टर अभिषेक शहासने आणि डॉक्टर निखिल गरुडे यांचं स्वागत करण्यात येत आहे. मी आदरणीय आमचे मिलिंद भगत सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. आदरणीय पुरुषोत्तम भोईर. आणि हा प्रहार, कडक प्रहार केलाय, लॉंग ऑन मध्ये दणदणीत आणि सणसणीत चौकार मारतायत ते डॉक्टर राजन. आज डॉक्टर राजन हवी झालेले आहे. डॉक्टर पुरुषोत्तम भोईर यांचं स्वागत चौकारानं इथे होतंय. डॉक्टर अभिषेक शहासने यांनाही विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. पाठक सरांनाच मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. आदरणीय अभिषेक शहासने, त्यानंतर आदरणीय निखिल गरुडे, डॉक्टर निखिल गरुडे, रोहित कदम आणि डॉक्टर कुरंगळे या दोघांनाही मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. सन्मान चिन्ह, एक छोटीशी आठवण आपण या महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीगची देतोय, त्या छोट्याशा आठवणीचा आपण स्वीकार करावा. राजन इथे हवी झालेले आहेत. राजनना आल्या आल्या अविनाश यांना चौकार मारलेला आहे. अतिशय मुरब्बी असे गोलंदाज आहेत डॉक्टर अविनाश, मात्र त्यांना धूळ चारलेली आहे चौकाराची ती डॉक्टर राजन यांनी. हा प्रहार केलेला, एक सिंगल घेतलेली आहे, मिसफिल्ड होते आहे ती डॉक्टर अविनाश यांच्याकडून. या सिंगल रनना हळूच धावसंख्या वाढते. 41 धावांवर पोचलेली आहे ती आत्तापर्यंत तरी. ब्राईट नवी मुंबई, नवी मुंबई, स्वच्छ नवी मुंबई असं म्हटलं जातं. या नवी मुंबईतील ते सगळे स्वच्छ डॉक्टर्स. हो, मस्त टोला, खडे खडे हा स्ट्रोक मारलाय. NISM क्रिकेट ग्राउंड पाताळगंगाच्या स्कोर कार्डच्या दिशेनं पॅरलल मारलेला कव्हरचा ब्रँडेड विक्रांत यांचा षटकार. डीजे हाँ, क्या बात है शाहरुख भाई, डान्स करो. आत्ता तर मजा घ्यायची आहे, मग कधी, आत्ता नाही तर कधी नाही. मस्त षटकार. आणि आई हो, टोला आणलाय विक्रांत सरांनी. विक्रांत बोटी सारखा हा महाकाय षटकार. क्या बात है, क्या बात है. डान्सर चीयर बॉयज आलेले आहेत. हा चेंडू, शॉर्ट पिच चेंडू विक्रांत न मारलाय. ओ हो, सुंदर कॅच, जबरदस्त. प्रणव सर ना, जबरदस्त हा झेल टिपलाय, अफलातून झेल टिपलाय. आणि डॉक्टर विक्रांत अडचणीत. पंचांनी मागितलं तरच आम्ही इकडे बघणार आहोत. मस्त मस्त झेल, वाह, अफलातून झेल टिपलेला आहे तो डॉक्टर प्रणव यांनी. डॉक्टर विक्रांत, मात्र जरा जोरदार टाळ्या डॉक्टर विक्रांत साठी झाल्या पाहिजेत, कारण मस्त 2 षटकार मारले. परत तिसराही षटकार कदाचित गेला असता. 15 धावांची धुवाधार खेळी. डीजे
जबरदस्त झेल प्रणव सरांनी टिपला आणि तोही कोणाचा तर डॉक्टर विक्रांत यांचा घणाघाती प्रहार करणाऱ्या फलंदाजाला शमवलं. गाझी अटॅक माहिती असेल ना, सगळ्यांना आठवत असेल गाझी अटॅक. त्यामध्ये आपल्या पाणबुड्यांनी जबरदस्त कामगिरी केलेली. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू काय तटवलाय, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. डॉक्टर नितीन पवार हे मैदानात आले आहेत आणि हे षटक संपल्याचा इशारा. तिकडे मला असं वाटतं जनरेटर चालू झालेला दिसतोय. बॉयलरचा धूर निघावा तसा धूर तिकडून निघाला आणि लाईट्स ऑन केलेले आहेत. हे सुसज्ज असं मैदान आहे NISMचं, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केटचं हे अलिशान मैदान. या मैदानावर खेळण्याचा आनंद काही औरच खेळण्याचा आनंद असतो, एक वेगळाच आनंद असतो आणि तो सगळा आनंद ही तमाम सर्व डॉक्टर मंडळी इथे घेतात. एकूण स्कोअर बघितला तर 53 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 53 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. तीनशे 30 वर 2 आउट इंडिया 44 ओव्हर मध्ये. गोलंदाज रोहन देशपांडे. डॉक्टर रोहन देशपांडे वाईड चेंडू पहिलाच टाकतायत. उंच खुरे गोलंदाज आहेत, दणकट आणि बळकट शरीरयष्टीचे हे गोलंदाज. समोर आहेत ते आपले डॉक्टर राजन, कमी उंचीचे आहेत, सचिन तेंडुलकर स्टाईलनं खेळतात. हा बघा सचिन तेंडुलकर स्टाईलनं पुन्हा एकदा मारला मिड विकेटला उतुंग असा षटकार. डीजे साठ धावा धावफलकावर लागलेल्या आहे. डीजे नाचायचे गाणी काढा, कोळी गीत काढा, मजा करतील डॉक्टर लोक. हा चेंडू ओव्हर पिच पद्धतीचा पुन्हा URC आणि इंडिया बुलच्या दिशेनं हा उत्तुंग षटकार. लगातार 2 षटकार मारलेले आहेत. षटकारांची हायट्रिक करतील का बघूया. डॉक्टर राजन 44 वर खेळतात. 17 चेंडू 44. एक षटकार मारला तर 18 मध्ये 50 होईल. 50 होईल का? ओ वाईड बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन आणि लेंथ. वाईड बॉल, डोक्यावर हात ठेवायची पाळी आलेली आहे. ती गोलंदाज डॉक्टर रोहन यांच्यावर 44 धावांवर खेळतायत डॉक्टर राजन आणि तेही फक्त 17 चेंडू मध्ये. 18वा चेंडू काय निर्णय आणेल. जोरदार अपील आणि पंचांनी बोट उंच केलंय. फलंदाज राजन मात्र बाद आणि रोहन यांना मिळते एक सफलता. डॉक्टर राजेश शिंदे नागोठण्यावरून इथे आलेले आहेत. महाड वरून इथे आलेले आहेत. डॉक्टर राजेश शिंदे यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. राजेश शिंदे आमचं भार थोडं कमी करतील वाटतं. हा या एक सीट आमची इथे कमी आहे, आम्ही ती ठेवलेली आहे. शिंदे सरांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत.
डॉक्टर आदेश पात्रे, डॉक्टर आदेश पात्रे आर एम एचे अध्यक्ष यांचं इथे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. या राजेश सर जॉईन व्हा इथे, आपण चर्चा करू. डॉक्टर स्वप्नील जाधव, स्पोर्ट्स सेक्रेटरी आर एम ए रायगड मेडिकल असोसिएशनचे सगळे पदाधिकारी आज इथे आलेले आहेत. त्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. ते म्हणतात ना, कुरंगळे सर ज्यांना साखरपुड्याला यायला जमत नाही, हळदीला यायला जमत नाही, लग्नाला जमत नाही, ते पूजेला बरोबर येतात आहे ना. आजचा शेवटचा दिवस आहे, लग्न काल झालं, आज पूजेचा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे. सगळेजण येतात, आम्हाला आनंद वाटतो. सगळेजण या आर एम एच्या मॅचेसमध्ये नेहमी आपण सगळेजण उपस्थित असता. त्या सगळ्यांचं मनापासून या डॉक्टर मंडळींचं हार्दिक हार्दिक स्वागत. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीग इथे संपन्न होतोय. हा सामना सेमीफायनलचा सामना सुरू आहे. दुसरा सेमीफायनलचा सामना पुणे वर्सेस नवी मुंबई. हो, हा चेंडू यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू होता. डिफेन्सिव्ह पद्धतीनं खेळले. या चेंडूवर एक सिंगल रन मिळते. आतापर्यंत 6 षटकांचा खेळ संपतोय आणि 6 षटकांमध्ये 69 धावा झालेल्या आहेत. 69 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. 6 षटकांचा खेळ संपलेला आहे. या अगोदरचा सामना तुमच्या माहिती करता सांगतो, सेमीफायनलचा सामना तुम्ही लाईव्ह बघत होते. रायगड संघ जिंकलेला आहे. फायनलमध्ये थेट त्यांनी प्रवेश केलेला आहे. आणि आता या पुणे आणि नवी मुंबईमध्ये कोण फायनलमध्ये जाणार याकडे तमाम सर्व क्रीडा रसिकांच्या नजरा. प्रणव भाटकर गोलंदाजीच्या मार्कवर काय झेल टिपला प्रणव भाटकर सरांनी, आणि तोही कोणाचा तर डॉक्टर विक्रांत यांचा अफलातून झेल टिपला. यू टर्न मॅचला देणारा तो झेल त्यांनी टिपला, नाहीतर षटकार नक्कीच गेला असता. सुंदर क्षेत्ररक्षण, अतिशय चांगली बॅटिंग, अतिशय चांगली बॉलिंग आज पुणे संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू नितीन पवार मारायचा होता ऑन साइड मध्ये, मिड विकेटला एक सिंगल मिळाली. दुसरी पण धाव ओव्हरथ्रोची धावून पूर्ण केली जाते. या चिकी रन्स फार महत्वाच्या असतात क्रिकेटमध्ये. या चोरट्या धावा महत्वाच्या असतात. लेग बाईटचा इशारा आमचे पंच जगताप सरांकडून केला जातोय. सांगतायत ते MCA ची परीक्षा मी पण पास झालोय. मुंबई क्रिकेट असोसिएशनची परीक्षा उत्तीर्ण झालेले जगताप सर, त्यांच्याबरोबर आमचे बाबू सर, इजाद सर, या तिन्ही पंचांनी 4 दिवस अतिशय चांगलं पंचांचं काम इथे पाहिलेलं आहे. पुन्हा एकदा भाटकरजी तयार. हो, हा चेंडू एक धाव सहज पूर्ण केलेली आहे. लेगबाईची एक धाव. आपण नाटकामध्ये कोणतेही नाटक म्हटलं, रमेश भाटकर पोलीस आहे ना, पोलिसाची भूमिका कोणी करायची तर रमेश भाटकरांनी. 1-0-0 सिरीज त्यांची अजूनही आपण विसरलेलो नाहीत. तसं हे भाटकर उंच खोर आहेत बघा. पोलिसी खाक्याला अगदी पोषक अशी त्यांची शरीरयष्टी आहे. फुलटॉस आत्माराम यांनी हा चेंडू मारला आहे. सेफ लँडिंग झालेलं आहे चेंडूचं. या चेंडूवर 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. धावांना आता थोडीशी जी गती आहे धावांची ती कमी. 1 रन शॉट. वा, डोळ्यात तेल घालून उभे आहेत आमचे पंच. कोणावरही अन्याय होऊ नये, अन्याय होणार नाही याची दक्षता पंच घेतात. 1 रन शॉट म्हणजे 73च धावा धावफलकावर लागतायत त्या नवी मुंबईच्या. राजन बाहेर आता एरझाऱ्या घालतायत. हा चेंडू, हो, अंतिम क्षणी फक्त दिशा दिली चेंडूला, उसळी घेतलेली चेंडूनं
थोडासा स्लो केलेला चेंडू गोलंदाज प्रणव भाटकर यांनी एकेरी धाव मिळते. 74 धावा धावफलकावर लागतात. मागचे 5-6 चेंडू एकही षटकार नाही, एकही चौकार नाही, एकतर सिंगल किंवा डॉट चेंडू आतापर्यंत गेलेला आहे. आमचे गणेश सर मस्त आज बारामतीकरांनी खरोखर आज बारामती सारखाच पराक्रम आज मैदानावर केला. मस्त खेळ तमाम सर्व महाराष्ट्रवासियांना त्यांनी दाखवलेला आहे. हा चेंडू एक धाव, सिंगल डबल फक्त मिळते. अजूनही षटकार चौकार येत नाही. जी नाचणारी मंडळी होती ना ती आता खाली बसली सगळी, शाहरुख सर वगैरे, कारण षटकार चौकार येत नाहीत. क्रिकेट की रीत निराली, कभी मिले गाली तो कभी ताली क्रिकेटला म्हटलं जातं. म्हणून जेव्हा जेव्हा आनंद मिळवायची जेव्हा वेळ असेल तेव्हा आनंद मिळवून घ्यायचा, नाचायचं, गायचं, खायचं, प्यायचं, मजा करायची. हा चेंडू आत्माराम सरांनी मारलाय आणि शितोळे सरांनी उडी मारून हा चेंडू अडवलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र या चेंडूवर मिळते ती सिंगल. फक्त एक एक धाव, चौकार, षटकार महाग होऊन पडलेले आहेत. डॉक्टर आत्माराम पाणी पाणी पण न्या आतमध्ये. सकाळपासून खेळतायत त्यामुळे थोडंसं डिहायड्रेशन. कधी कधी काही खेळाडूंना शिंदे सर उलट्या होतात, कारण डॉक्टरी भाषेत तुम्हाला काय सांगायचं असेल तर सांगू शकता. ॲडवाईस चालू आहे. हॅलो. बऱ्याचशा वेळेला काय होतं आपले, नमस्कार. सर्वप्रथम प्रायमा आयोजित महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीगच्या सर्व आयोजकांना आणि आयोजकांचं मनपूर्वक अभिनंदन. अशा प्रकारच्या भव्य दिव्य मॅचेस आणि सर्व महाराष्ट्र स्तरावरून ज्या टीम्स आल्या त्यांना सगळ्यांना सुद्धा खूप खूप अभिनंदन त्यांचं. माळी सरांनी आताच उल्लेख केला की क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे क्रॅम्प्स येणं किंवा पेशंट किंवा एखाद्या खेळाडूला इंजुरी होणं, खरंच इंजुरी होते का किंवा अशी होऊ शकते का? कसं असतं सर, हे सगळे डॉक्टर आहेत. डॉक्टर म्हणून जेव्हा वैद्यकीय व्यवसाय करताना त्यांची एवढी हालचाल करण्याची काही गोष्ट घडत नाही. पण अचानक आपण कधीतरी खेळत असतो. बरेचसे खेळाडू 90% खेळाडू रोज खेळत असतात. एक धाव घेण्याचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न केला त्यांनी आणि घेतली सुद्धा. आत्माराम यांनी प्रयत्न करत असतात आणि जेव्हा आपण 100% देत असतो त्यावेळेला कुठेतरी आपण कमी पडतो. आपलं डिहायड्रेशन होतं, शरीरातलं पाणी कमी होतं, यावर इतरही क्षार कमी होतात. जीवनसत्व कमी झाली की हळूहळू आपल्या आपल्याला काही अलार्मिंग सायन्स द्यायला लागतं. ते अलार्मिंग सायन्स म्हणजे तुमचे क्रॅम्प्स येणं किंवा तुम्हाला थरथरी भरणं किंवा थोडंसं विकनेस जाणवणं, अशक्तपणा येणं, ह्या सगळ्याचा परिपाक म्हणजे तुम्हाला विकनेस यायला लागतो आणि क्रॅम्प्स यायला लागतात. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. फर्स्ट एड महत्त्वाची आहे. सुरुवातीला पहिल्या स्टेजमध्ये म्हणजे रुपयाचं काम 100वर नाही न्यायचं, तेव्हाच ते केलं तर स्टिच इन टाइम्स सेव्स 9 असं इंग्रजीमध्ये म्हणतात ना, तसं करणं गरजेचं आहे. बरोबर आहे माळी सर, तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे. पण थोडंसं लक्षणं दिसायला लागली की तेवढ्यात काळजी घेतलेली बरी. पुढची दुर्घटना टाळायची असेल तर आधीच आपण सीट बेल्ट वापरला बरा. तसं जर क्रॅम्प्स आले तर त्यावेळेला त्याची उपचार केलं सगळ्यात उत्तम. उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे. फलंदाज बाद होत आहेत ते डॉक्टर नितीन पवार. आमच्या सचिनना काहीतरी टॉनिक द्या ना, 2 इंच मांस वाढेल. कसलंही टॉनिक दिलं तरी ते कमीच पडतं त्यांच्याकडे. खरं तर असं आहे की म्हणजे ही काटक माणसं आहेत ना, ती जाडी होऊ शकतात, परंतु वजन जर वाढलं तर कमी करणं फार अवघड होऊन बसतं. वाढलेलं वजन कमी करणं म्हणजे खूप 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 कठीण आहे. नाही, वाढलेलं वजन कमी करणं जसं अवघड आहे तसं सचिन नाईकवर मास चढवणं हे सुद्धा तेवढंच अवघड आहे. काटक शरीर यष्टीची बरीचशी मंडळी मात्र सक्सेस क्रिकेटमध्ये आपण सक्सेसफुल क्रिकेट खेळताना आपण बघितलेली आहे.
हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू. मॅच थोडीशी थंड झाली आहे. शेवटचं षटक रोहन हे टाकतायत आणि हे पुणेकरांनी आता पुन्हा वापसी केली बघा. सुरुवातीला षटकार चौकार मारत होते. पाहुणे आलेले आहेत आमचे कांबळे साहेब पाहुण्यांना इकडे घेऊन येत आहेत. डॉक्टर प्रमोद गांधी सर इथे उपस्थित राहिले, त्यांचं प्रायमाच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो. सगळ्या पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जसजसं पारितोषिक वितरण सोहळा इथे जवळ येईल तसतशी सगळी डॉक्टर मंडळी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आमची डॉक्टर मंडळी या मुख्य व्यासपीठाकडे येताना आपण पाहतोय. त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. हा शेवटची फिनिशिंग चांगली देण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू तटवलेला आहे तो लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी षटकारांसाठी 6 धावांसाठी 86 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 86 फॉर लॉस ऑफ 4 विकेट्स. 86. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे या सत्रातील. शेवटचा एक चेंडू शिल्लक. डॉक्टर प्रमोद गांधी गांधी हॉस्पिटल पनवेलचे सर्वेसर्वा त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वाईडचा इशारा पंचांकडून येतोय आणि या वाईडनं अजून एक धाव 87 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आमच्या परिसरातील अत्याधुनिक सेवा अत्यावश्यक सेवा जर कोणत्या हॉस्पिटलला तात्काळ मिळत असेल तर त्या हॉस्पिटलचं नाव आहे गांधी हॉस्पिटल. हो हा चेंडू सिंगल रन या शेवटच्या चेंडूवर मिळते आणि ही इनिंग लेगबायची ही धाव इनिंग संपते. ती 88 वर जिंकण्यासाठी 89 धावांची गरज आहे ती पुणे संघाला जिंकण्यासाठी. हॅलो. या अगोदरचा जो सामना झाला सेमीफायनलचा सामना त्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आपण इथे देतोय. मी डॉक्टर प्रमोद गांधी सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करावा. आणि मॅन ऑफ द मॅच या अगोदरचा जो सेमीफायनलचा सामना झाला रायगड वर्सेस बारामती मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे ज्यानं 50 ठोकली तो रायगडचा वंडर बॉय डॉक्टर निलेश साळुंके. डॉक्टर निलेश साळुंके यांना विनंती आहे की त्यांनी आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी कृपया इकडे यावं. डॉक्टर निलेश साळुंके 51 धावा. गांधी सर तुम्हाला सांगू इच्छितो की या महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीग मध्ये तिसरी 3 50s मारल्यात या खेळाडूनं. ते डॉक्टर निलेश साळुंके त्यांचा सन्मान करण्यासाठी मी डॉक्टर प्रमोद गांधी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. मी डॉक्टर निलेश साळुंके यांना विनंती करतो की त्यांनी इथे येऊन आपलं पारितोषिक घ्यावं. मॅन ऑफ द मॅच मागील पहिल्या सेमीफायनलचा
मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार निलेश साळुंके 51 धावा 1 विकेट. सलामीची जोडी मैदानाकडे जाते डॉक्टर अविनाश गावडे आणि त्यांच्या बरोबरीनं डॉक्टर श्रीकांत. पुणे वर्सेस नवी मुंबई सामना सुरू आहे. म्हणजे डॉक्टर प्रमोद गांधी माजी अध्यक्ष रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या शुभ हस्ते डॉक्टर निलेश साळुंके यांचा सत्कार करण्यात येतोय आणि फायटर ऑफ द मॅच डॉक्टर दिनेश बारामतीचे डॉक्टर दिनेश यांनी 23 धावा केल्या 2 विकेट्स घेतल्या त्यांचा सन्मान करण्यात येतोय. मी डॉक्टर आदेश पात्रे RMAचे भूतपूर्व अध्यक्ष आत्ताचे अध्यक्ष म्हणजे आजी माजी दोन्ही अध्यक्ष आलेले आहेत. डॉक्टर स्वप्नील जाधव स्पोर्ट्स सेक्रेटरी रायगड मेडिकल असोसिएशन या दोघांनाही विनंती आहे की त्यांनी आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यावं. आदरणीय डॉक्टर आदेश पात्रे रायगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष आणि स्वप्नील जाधव स्पोर्ट्स सेक्रेटरी रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या शुभ हस्ते फायटर ऑफ द मॅच अवॉर्ड डॉक्टर दिनेश यांना जातोय. डॉक्टर दिनेश या. आणि हा चेंडू 1 धाव श्रीकांत सरांनी 1 धाव काढली आहे आणि डॉक्टर अविनाश गावडे स्ट्राइक मध्ये. ओव्हर टू ओझा सर. थैंक यू सर. डॉक्टर राजेश जी हमारे साथ कमेंट्री बॉक्स में जुड़ चुके हैं और वो महाड़ से आए हैं और यहाँ पर कट कर दिया. मौका यहाँ पर बन सकता था लेकिन गेंद दनदनाती हुई जाती हुई सीमा रेखा पार 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 4 रन के लिए. डीजे सर नई मुंबई टीम का एक 12th मैन भेज दें प्लीज. नई मुंबई टीम एक 12th मैन भेज दीजिए सर. सर आपका स्वागत है. महाड़ से आप आए हैं और अपनी गरिमा में उपस्थिति दी है. आपका तहे दिल से स्वागत है. 3 गेंदों पर 6 रन 89 रनों की जरूरत है. बड़ा मुकाबला है ये. और यह बल्ले के ऊपरी हिस्से को चूमती हुई जाती हुई शॉर्ट थर्ड मैन की तरफ गई. वहां पर 1 रन पूरा करते हुए दोनों बैटर 7 रन अभी तक बना चुके हैं और 3 गेंदों पर 6 रन बनाए हैं डॉक्टर श्रीकांत जी ने और 89 रनों की जरूरत इस मुकाबले के लिए. जी सर. संपूर्ण सामना रंगतदार होणार आहे. बघूया आपण कुठपर्यंत जातोय सामना. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला होता. मॅक्सवेलची आठवण करून देणारा एक फटका फसला थोडासा कारण चेंडू बुंद्यात मारण्यात आला होता त्यामुळे खेळाडूला तो शॉट एक्झिक्यूट करता आला नाही. और ये अच्छी डिलीवरी यहाँ पर. और हम बात करेंगे पुणे की तो पिछले 2 दिन पहले पूरे मुकाबले जीत कर आई थी. पहला आज का मुकाबला वो हारी और गेंद को उड़ा दिया. गेंद उड़ती हुई बैनर में जाकर बैनर को फाड़ती हुई दंदनाता छक्का. टीम नई मुंबई प्लीज एक 12th मैन यहां पर भेज दें. मिश्रा जी
सर प्लीज़ भेजिए ना सर, आपके इतने सारे खिलाड़ी वहाँ पर बैठे हैं और ये बड़ा मुकाबला है सर। यहाँ पर मैन ऑफ द मैच, मैन ऑफ द सीरीज, बेस्ट बॉलर, बेस्ट बैट्समैन का खिताब दिया जाएगा। अच्छी अच्छी ट्रॉफियाँ यहाँ पर सजाई गई हैं। नायर हॉस्पिटल की डॉक्टर घरत मैडम यहाँ पर आई हैं। मैडम आपका स्वागत है, और आप पहले दिन भी आए थे, हमारे साथ जुड़े थे। पूजा घर, डॉक्टर पूजा घरत जी, और ये छोटी गेंद, बिग 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 बड़ा धमाका, गेंद कट कर दिया, गेंद अपर कट, सुपर कट, सीमा रेखा कट 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 करते हुए कटाकट फटाफट 4 रन। डीजे और ये छोटी गेंद से बड़ा फायदा उठाया, 4 रन अर्जित किए, कॉन्फिडेंस अर्जित किया अपने लिए, अपनी टीम के लिए। बॉलर बैक ड्रॉप, बेहतरीन फील्डिंग यहाँ पर करते हुए। और जब भी सर फॉलो थ्रू में आप फील्डिंग करते हैं और काफ़ी तेजी के साथ ये गेंद आती है, कलेक्ट करना बहुत मुश्किल होता है। सर ये तर बहुत बरोबर बोला आपने की ही जी चेंडू असतो त्याची प्रॅक्टिस करावी लागते। त्या बॉल आपल्याकडे येतो फॉलो थ्रूमध्ये रिफ्लेक्सेस आपले तेवढे चांगले असावे लागतात। जर रिफ्लेक्सेस चांगले असतील तर तुम्ही बॉल अडवू शकता। बॉल अडवणं आणि कॅच पकडणं सगळ्यात डिफिकल्ट काम कुठे असेल तर फॉलो थ्रूमध्ये। जी बिल्कुल, और ये गेंद को उड़ा दिया, शॉर्ट कवर की तरफ वहां पर गेंद गई थी और 2 टप्पा उस गेंद को कलेक्ट कर लिया गया। 1 रन दौड़कर मुकम्मल करते हुए दोनों बैटर 18 रन पहुंचता हुआ सर, और टोटल 89 रन की जरूरत है पुणे की टीम को, और पिछले साल की चैंपियन टीम है सर, और अपने खिताब की रक्षा करने के लिए सेमीफाइनल मुकाबले में भिड़ती हुई। बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे सर। जेव्हा किताब किंवा मग डिफेंड करायचं टायटल तेव्हा जास्ती टेन्शन हे पुणे संघाला असतं। रिव्हर्स पुन्हा एकदा फटका और रिवर्स स्वीप करने का प्रयास, उसी के साथ ये गेंद शॉर्ट हर्ड मैन की तरफ वहां पर लपक ली गई, और पहले विकेट का बड़ा 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 झटका। बैक टू द म्यूजिक। अविनाश गावडे एक मोठं नाव या सगळ्या ह्याच्यामध्ये। नवी मुंबई टीमचं कोणतरी 12वा खेळाडू लवकरात लवकर ग्राउंडच्या मॅचच्या इथे यायचे। 12वा खेळाडू, अन्यथा पेनल्टी दिली जाईल। अविनाश गावडे एक उत्कृष्ट असा खेळाडू जो ज्याचं नाव महाराष्ट्रभर टेनिससाठी नावाजलं जातं। त्याचा कॅच पकडण्यात आला, महत्त्वाची अशी कॅच म्हणता येईल, मॅचमध्ये सगळ्यात महत्त्वाची कॅच म्हणायला जाईल। कॅच कोणी पकडला? डॉक्टर नितिन, उन्होंने यहाँ कैच पकड़ा था, और ये पहले विकेट का पतन यहाँ पर होता हुआ 18 रन पर 1 विकेट। अगले गेंद के लिए तैयार होते हुए 1.4, 18 रन 1 विकेट। और ये छोटी गेंद कर दिया, कट 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 कट, व्हाट अ कट, अपर कट, सुपर कट, सीमा रेखा कट कटा कट कट, 4 रन मिलते हैं फटाफट। ओवर टू डीजे। थैंक यू वेरी मच डीजे भाई। और हिंदुस्तानियों का नशा चाय की प्यालियों में होता है, सुबह की बात कर रहा हूँ। हिंदुस्तानियों का नशा चाय की प्यालियों में होता है, और दर्शकों का नशा जो होता है वो खिलाड़ियों की तालियों पर होता है। तो चाय आ चुका है, तो आप वहाँ पर चाय का आनंद, चाय की चुस्कियों का आनंद लेते रहिए। अपील कर रहे थे यहाँ पर विकेटों के पीछे, उसे नकार दिया सर। टेनिसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं सर असतं की तुम्ही जेव्हा खेळता तेव्हा आडवं तिडवं क्रिकेट खेळून चालत नाही। तुम्ही आता बघितलं असेल जो स्क्वेअर कटला अफलातून असा चौकार मारण्यात आला, त्याच्यामध्ये नजाकत होती आणि स्टाईल पण होती। ही बघण्यासाठी टेनिसमध्ये सुद्धा तुम्हाला लेदर बॉल बघावंच लागेल असं नाही, तुम्ही टेनिसमध्ये सुद्धा ती बघू शकता। जी बिल्कुल सर, और क्रिकेट ही एक
ऐसा आनंदित खेल है जो कि सभी लोगों को जोड़ के रखता है, पूरे महाराष्ट्र को जोड़ के रखा है। MSDPL 2023 ने आज का ये चौथे दिन का यहाँ पर मुकाबला चलता हुआ हम धीरे धीरे समापन की ओर बढ़ रहे हैं। और जिस तरह से सभी टीमों ने पार्टिसिपेट किया और इस टूर्नामेंट को कामयाब बनाने में अपना योगदान दिया, अपनी उपस्थिति के माध्यम से, अपनी टीम के माध्यम से, यूट्यूब पर देखकर जो भी आपने सपोर्ट किया, आप सभी लोगों का हम तहे दिल से आभार प्रकट करते हैं। टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा सर आता महाराष्ट्र लेवलला आपण खेळत असतो, एक प्रत्येक सामना कसा रंगतदार ठरत जातो, प्रत्येक मॅच ही उलगडत जाते, त्यावेळेला एक नवीन एक चुरस बघायला मिळते. मागच्या वर्षी विनर असले तरी त्यांना सुद्धा इथे लढायला लागत आहे, इथे धडपडायला लागत आहे की त्यांना मॅच जिंकायचे, त्यांना विशेष प्रयत्न करायला लागणार आहेत. कारण नवी मुंबईची टीम त्यांची अशी मॅच सोडणार नाही आहे. त्यांनी बोर्ड्सवर रन दाखवलेले आणि त्यांना डिफेंड करणं गरजेचं आहे. त्याबरोबर समोरच्या टीमला सुद्धा, पुण्या टीमला ते करून दाखवणं गरजेचं आहे. और यह पहली गेंद यॉर्कर लेन की गेंद थी और ये एक पूरे ठिकाने पर डाली गई थी गेंद थी और खुद ही गेंद को कलेक्ट किया और डॉट गेंद आते हुए 2.1 ओवर के बाद 22 रन। और हवा में गेंद है, फील्डर उसके नीचे आते हुए वाइड इज लॉन्ग ऑन की जानिब ये गेंद थी और ये कैच छूटा, एक आसान सा क्या। और राजन जिन्होंने राज किया था बैटिंग में पहले इनिंग में, यह आसमानी कैच छोड़ा और जाते जाते सूर्य भगवान को नमस्कार करते हुए कैच उन्होंने छोड़ दिया। एक मौका था, अच्छा यहाँ पर विकेट मिल सकता था, दूसरा विकेट हो सकता था, लेकिन यहाँ पर कैच छूटा। आसान था, जज कर सकते थे, लेकिन यहाँ पर जीवनदान मिलता हुआ। कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं. जेव्हा एकदा कॅच टाकतात तेव्हा बॉलरने केलेली मेहनत ही पाण्यात गेली असते आणि परत त्याला 100% अजून एफर्ट करावं लागतात की पुढच्या बॉलला बॅट्समनला चकवून त्याने पुन्हा हवेत बॉल खेळावा आणि पुन्हा कॅच पकडावी, हे तेवढं सोपं नसतं. और ये बैक फुट पर जाकर कट करना चाहते थे, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, यहाँ पर ये कैच छूटा। और सर जब भी कैच छूटता है ना, उसकी एक ही गति होती है और वो है दुर्गति। अगदी बरोबर म्हणाला सर. मॅच जेवढी फिल्डिंग साईडच्या आवाक्यात येत असते तेवढीच कॅचमुळे ती त्याच्या दूर जात असते. अगदी बरोबर म्हणाला सर. और नई शुरुआत करनी पड़ती है जैसा आपने बताया. येस. पुढचा चेंडू और ये स्वैर गतीने टाकलेला चेंडू आणि अंपायरने सुद्धा आपले हात आळसावत लांब करत वाईड असं म्हटलेलं आहे. एक और रन यहाँ पर जुड़ता और काफ़ी किफ़ायती गेंदबाजी देखने को मिली है, खास करके टीम नई मुंबई की बात करें तो जो पहले दिन जो मुकाबला था वो एक मुकाबला हारे थे, लेकिन आज जो आए हैं ना एकदम नए रंग रूप में आए हैं। देखो कहते हैं ना सर, वाह सुनील बाबू, नया घर, नई गाड़ी, नया बंगला, नई बीवी नहीं कहेंगे, बट नए रंग रूप में आए हैं. अगदी बरोबर. प्रत्येक दिवस वेगळा असतो आणि क्रिकेटमध्ये तुमचा दिवस कधी असेल सांगता येत नाही. एक दिवस ऑफ असतो, दुसऱ्या दिवशी ऑन असतो. तुम्ही लाईट स्विच ऑफ स्विच ऑन करण्यासारखं नसतं, पण प्रत्येक वेळेला खेळ बदलत असतो. तुमची एनर्जी लेवल काय असते त्याच्यावर तुमचा प्रत्येक दिवसाचा खेळ ठरलेला असतो. जी और आज भी काफ़ी उलटफेर हुए हैं सर. इस गेंद के बाद बताऊंगा. बहरहाल ये देखिए, ये नचाते हुए बैटर को, लेकिन दिशा से बाहर थे, इनकी गेंद नाच गई यहाँ पर. वाइड गेंद का ऐलान करते हुए हमारे अंपायर. और रायगढ़ स्पार्टन की टीम चैंपियन टीम थी, सब मुकाबले जीती थी, आज यहाँ पे हार गई. पुणे की टीम सारे मुकाबले जीती थी, आज यहाँ पे हार गई. और जो रन रेट के हिसाब से रायगढ़ की टीम फाइनल में पहुंची है पिछला मुकाबला जीत कर. और ये इस गेंद पर ये अच्छा मिल सकता था, हाफ वॉली की ये गेंद थी, लेकिन गेंद जाती हुई वाइड इज लॉन्ग ऑन की तरफ. एक रन वहाँ पे मिलेगा. तो यहाँ पर जो है बड़ी बड़ी टीमों को हराया भी जा सकता है, ये बात साबित की टीम नई मुंबई ने. सेवाग किंवा इतर सगळे म्हणतात क्रिकेट इज गेम ऑफ अनसर्टनिटीज. कधी कोणी जिंकेल आणि कधी कोण चांगलं खेळून जाईल हे तुम्ही सांगू शकत नाही. कुठली टीम कुठल्या वेळेला चांगलं खेळेल आणि कुठल्या वेळेला तिचे डाउनफॉल चालू होईल आपण सांगता येत नाही. फुल टॉस बॉल थी, गेंद को ड्राइव कर दिया वाइड इज लॉन्ग ऑफ की जानिब. यह गेंद गई थी, एक और रन जोड़ता हुआ. एक रन के साथ मंजिल को बनाने का प्रयास करते हुए 27 रन और 30 गेंदों पर 62 रन की जरूरत है सर. अभी धावगती पुन्हा एकदा धीमी झालेली दिसते. नवी मुंबईच्या बॉलर्सनी चांगलं रोखून धरलंय पुण्याच्या टीमला. बघूया आता पुण्याचं टीम कसं काय त्याला प्रत्युत्तर देतं.
ग्राउंडमध्ये लाईट्स लागलेल्या आहेत. सर यहाँ पे टेस्टिंग चल रही है ताकि अगर 3 ओवर के बाद 27 रन, अगर ज़रूरत पड़ी तो ये लाइट का भी इस्तेमाल कर सकते हैं. एक सूरज भगवान जाते हुए और दूसरे सूरज भगवान यहाँ पे प्रैक्टिस करते हुए आने की, डिपेंड करेगा मुकाबला कितने देरों तक चलेगा. बहरहाल जो भी हो, मज़ा बहुत आने वाला है सर. नाही सर, तुम्ही म्हणा तसं हा आधुनिकतेचा खेळ आहे. आपण पूर्वी बघायचो की सूर्य मावळला की सगळे दिवस मावळायचे. पहिले 60 ओव्हरच्या मॅचेस होत्या, दोन दिवस खेळल्या जायच्या. आपण 2 दिवस जागून दिवसा बघायचो मॅच. पण ह्या नवीन सूर्य भगवानाने आपल्याला रात्रीचं जे नवीन वातावरण आहे ते दाखवायला सुरुवात केली. मॅच लवकरात लवकर खेळवायचे, वेळ घालवायचा नाही आहे. मध्ये आपल्याला अजून फायनल सुद्धा खेळवायचे आहे. सर हर खिलाड़ी का सपना होता है नाइट टूर्नामेंट खेलना, और ख़ास करके इतना बड़ा क्रिकेट टूर्नामेंट है. और शायद कहने के हमसे भी गलती हो गई कि हमने ये अनाउंस कर दिया, तो हो सकता है कि फाइनल रात में खेलना पसंद करेंगे. इसलिए थोड़ा सा यहाँ पर वक्त लेते हुए और अंपायर से निवेदन की प्लीज़ आप जो है स्पीड अप करें, क्योंकि सर मैदान पे अंपायर और घर पे बीवी सब सुनते हैं उनकी. मैदान पर अंपायर की और घर पे बीवी की कोई भी ऐसा नहीं होता है जो नहीं सुनता है, चाहे मैं हूँ या चाहे आप भी हो. नाही बरोबर आहे, पण ग्राउंडच्या बाहेर आणि घराच्या बाहेर त्यांचं कोणीच ऐकत नाही. ये डॉट गेंद, और यहाँ पर शाहरुख गेंदबाजी करने के लिए आए हैं. जिस तरह फिल्मों में एक शाहरुख खान चमके हैं उसी तरह से ये मैदान पर चमक रहे हैं. सुबह से इन्होंने कमाल की क्रिकेट खेली है और अपनी टीम को जीत दिलाई है. और ये देखिए पूरा सा एकदम ऑन द राइज ये डिलीवरी थी. टप्पा गिरने के बाद उछाल लेते हुए दिशा भर दी शॉर्ट पॉइंट की तरफ और दौड़कर एक रन यहाँ पर मुकम्मल करते हुए 28 20 गेंदों पर 28 रन अभी बने हैं और 28 गेंदों पर 61 रनों की जरूरत है. 28 गेंदे 61. यहाँ पर कुछ अलग सा करने का प्रयास करना होगा. हवा में उड़ा दी है गेंद जाती हुई एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ, जाली को हिट करती हुई हाई एंड हैंडसम छक्का. डीजे थैंक यू डीजे भाई, थैंक यू वेरी मच. और सर ये जो शॉट था ना, ये याद दिलाता हुआ दिनेश कार्तिक ने निदहास ट्रॉफी में बांग्लादेश के साथ ऐसा शॉट खेला था जब एक गेंद पर 5 रन की जरूरत थी. उसी तरह का ये शॉट एक बार फिर से हवा में है और फील्डर उसके नीचे हैं और पकड़ा खूबसूरत झेल. मेन बैटर का खत्म हुआ खेल. एक और विकेट का पतन. बैटर चले अपने वतन. परत एकदा शाहरुख जोरात. डीजे भाई सर जिस तरह से ये क्रिकेट का टूर्नामेंट चल रहा है उसी तरह से अगर रोहित जी डांस का भी कंपटीशन रखेंगे ना, तो हमारे नई मुंबई के भाई साहब जो जीन्स में डॉक्टर सागर सर कमाल का डांस कर रहे हैं. सर सामने आइए ना, छुप छुप के क्यों डांस कर रहे हैं? सर डरिए मत, भाभी नहीं देखेगी आपको डांस करते हुए, है ना. बहुत अच्छा नचाते हैं आपको और उसी का नतीजा यहाँ पर देखने को मिलता है. दिल खोल कर नाचते हुए. तो कहते हैं ना कि ना गिनकर नाचते हैं ना तोल कर नाचते हैं. हमारे सागर जी जब भी नाचते हैं दिल खोल कर नाचते हैं. तो दिल खोल कर तालियां हो जानी चाहिए डॉक्टर सागर जी के लिए. सर हम फिर आपका डांस देखना चाहते हैं. भले विकेट गिरेगा तो भी आपको डांस करना है, चौके छक्के जाएंगे तो भी डांस करना है ना. तो कमाल का डांस करते हैं सर वहां पर अगली गेंद के लिए. और ये कट करना चाहते थे काफी तेजी के साथ. अंदर की तरफ ये गेंद आई और विकेट कीपर के हाथों में जाती हुई. एक मौका यहां पर था, अगर बल्ले के किनारे को भी लगती ना सर तो ये थर्ड मैन की तरफ जा सकती थी. बहरहाल डॉट गेंद आती हुई और ये दबाव वाला ओवर 3.5 ओवर 34 रन 2 विकेट.
रिवर्स स्वीप करने का प्रयास था, रिवर्स स्वीप करना चाहते थे, लेकिन यहाँ पर टोटल हम बात करेंगे 34 रन अभी तक बन चुके हैं और ओवर 4 ओवर के बाद 34 रन और 2 विकेट स्ट्रैटेजिक टाइम आउट का यहाँ पर होता हुआ। और इसी के बीच हम मिलते हैं हमारे डीजे भाई से। डीजे डीजे भाई थैंक यू वेरी मच। 4 ओवर 34 रन और 2 विकेट, 24 गेंदे और 55 रन। सर 89 टू विन। 4 ओवर 34 रन 2 विकेट, 24 गेंदों पर 55 रनों की जरूरत। और ये पहली गेंद घुमाकर मारना चाहते थे और गेंद पर 1 रन पूरा करते हुए दोनों बैटर डीप मिड विकेट की तरफ ये गेंद गई थी, 1 रन और जोड़ते हुए। और यहाँ पर पुणे की टीम को जो है चौके छक्कों की सख्त जरूरत है, क्योंकि जिस हिसाब से पहले इनिंग में बल्लेबाजी हुई थी, दूसरी इनिंग में यहाँ पर थोड़ा सा यहाँ पर काफ़ी बांध के रखा हुआ है, कोई मौका नहीं दिया है पुणे की टीम को, और जिसकी वजह से अभी समीकरण जो बदले हैं 23 गेंदों पर 54 रनों की जरूरत है। और पिछले मैच की लास्ट इनिंग में हमने देखा था 4 छक्के लगाए थे डॉक्टर सालुंके जी ने, जिसकी वजह से आसमानी स्कोर खड़ा किया था। गेंद को उड़ा दिया है, गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री सीमा रेखा पार, पहले मल्ले पे जाते हुए 6 रनों के लिए डीजे। और सर ये आसमानी रहमानी सुलेमानी छक्का लगता हुआ 6 रनों के लिए बैट के नीचे थी सर, और पूरा फायदा उठाते हुए डॉक्टर सचिन। और ये ऐसे खतरनाक खिलाड़ी हैं, ओपन क्रिकेट के खिलाड़ी हैं, और जब इनको आप ऐसे गेंद दोगे तो नतीजा ऐसे ही आएगा। पिछले मैच के मैन ऑफ द मैच रहे हैं, तो पूरी लय में है, पूरे फॉर्म में है, खांदा कॉलोनी में प्रैक्टिस करते हैं हमारे डॉक्टर साहब। दूसरी गेंद हवा में उड़ा दी है, और सिर्फ गेंद फील्डर के पास एक ही मौका रहेगा गेंद को देखने का, निहारने का। बैक टू बैक सिक्सेस, बैक टू बैक म्यूजिक। ओवर टू डीजे। और रोहित भाई, डीजे भाई भी बड़े कंजूस हैं, जितना लंबा शॉट जाता है ना उतने लंबा ये म्यूजिक बजाते हैं।
विकेट गिरेगा ना छोटा सा बजाते हैं और जैसे लंबा छक्का पड़ेगा तब लंबा म्यूजिक बजाते हैं। और थैंक यू वेरी मच, 4 दिन से आप यहाँ पर अपनी सेवाएं देते हुए। अब बहरहाल 2 गेंदों पर 2 छक्के लगाने के बाद डॉक्टर सचिन, और ये तीसरी गेंद यहाँ पर मौका बन सकता है, लेकिन मौका छोड़ते हुए यहाँ पर बैक टू बैक 3 सिक्सर डीजे। और इसी के साथ गेंद 6 रनों के लिए निकल पड़ी, डॉक्टर सचिन की भी यहां पर निकल पड़ी। 53 बैक टू बैक 3 छक्के लगा चुके हैं। चौथी गेंद हाई 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 एंड हैंडसम फील्डर उसके नीचे, और गेंद फील्डर के ऊपर से जाते हुई दंदन आती हुई सीमा रेखा पार 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 षटकार। ओवर टू डीजे। और यह गेंद को डायरेक्ट आगरा पे पहुंचाते हुए ईस्टर्न एक्सप्रेस, ये मुंबई पुणे एक्सप्रेस वे की तरफ 4-4-4। एक बार फिर इट्स अ बिग बिगी आउट ऑफ द पार्क, ह्यूज 6। सिक्सटी 65 रनों की जरूरत, और यहां पर क्या ताबड़तोड़ हमले मचाते हुए डॉक्टर सचिन जी। और जिस तरह से रसिया यूक्रेन पर मिसाइलें दाग रहा है, उसी तरह मिसाइल नुमा छक्के आसमान में जाते हुए किसी भी खिलाड़ी के पास मौका नहीं था सर। एक ही मौका था वो कहने का यहां पर से कि भाई नई बॉल देना। और सचिन सर 50 रुपए आपके हर बॉल के पीछे जाएंगे, क्योंकि एक ही बॉल घूमेगा तो अलाउड था। यहाँ पर 4 गेंद डाल चुके हैं, कमाल के 5 गेंदों पर 5 छक्के लगाकर पूरे मैच के समीकरण को ध्वस्त करते हुए, नेस्तनाबूद करते हुए। 18 गेंदों पर 24 रनों की जरूरत, 18 गेंदें और 24 रन यहाँ पर चाहिए सर। वहाँ पर एक्सप्रेस वे पे एक रास्ता नई मुंबई के लिए जाता है और एक पुणे के लिए जाता है। इस ओवर के पहले ऐसे लग रहा था कि वहाँ से पुणे वाले जाएंगे, लेकिन अब इस ओवर के बाद लग रहा है कि नई मुंबई के लिए यहाँ से जो है जाने के लिए रास्ता ईजी पड़ेगा। दान फाटा के पास जाना है, वहाँ से एक को लेफ्ट मारना है, एक को राइट मारना है। जी यू टर्न लेते हुए। और ये छोटी गेंद थी, यहाँ पर एक मौका था, लेकिन ये मौका भी छूटता हुआ। और सर जब आपका टाइम खराब रहता है ना, तो आप ऊंट पे भी बैसे हो तो कुत्ता भी काट के चला जाता है आपको। तो उसी तरह यहाँ पर एक मौका था, मौका भी यहाँ पर छूटता हुआ, लेकिन डॉक्टर सचिन की क्या कमाल की बल्लेबाजी यहाँ पर होती। तो डॉक्टर सचिन उस दिन चल नहीं पाए थे पता है, और आज जो है हमारी बहन भी आई हैं, तो अब उनका खौफ बोलिए या जो भी बोले, लेकिन कमाल की बल्लेबाजी डॉक्टर सचिन के माध्यम से। और ये देखिए, ये फाइन लेग शॉट, फाइन लेग की तरफ गई थी, डायरेक्ट हिट मारने का प्रयास था, लेकिन क्या कमाल की रनिंग बिटवीन द विकेट। सर उनमें काबिलियत है हर गेंद पर छक्का मारने की, लेकिन फिर भी 1 रन पूरा कर रहे हैं दौड़कर, है ना। ये ऊंट के मुंह में जीरा वाला हो गया, लेकिन जीरा भी चबा रहे हो, क्योंकि उनमें भूख है, रनों की भूख है, टूर्नामेंट को जीतने की भूख है। और इसी भूख के साथ यहाँ पर प्रदर्शन करते हुए कमाल की बल्लेबाजी। और ये छोटी गेंद, वाह भाई वाह, कमाल का यहाँ पर छक्का जड़ते हुए। सर चुंबक होता है ना, चुंबक 2 अलग अलग पीसेस होते हैं, उनको नजदीक लाएंगे ना चिपक जाते हैं दोनों एक दूसरे से। तो उसी तरह यहाँ पर भी डॉक्टर साहब जिन्होंने ये छक्का लगाया, उन्होंने कहा कि मैं भी कम नहीं हूं, मैं भी मार सकता हूं। और इसी के साथ ये 73 सर 15 गेंद पर 16 रनों की जरूरत। डॉक्टर विलास कुलकर्णी जी, डॉक्टर विलास कुलकर्णी जी जो कि आयोजक हैं जी प्राइमा, उनके जी और प्राइमा वाले सब प्राइम ही हैं, है ना, एक से एक सब प्राइम है यहाँ पर। और आप देखेंगे कि टूर्नामेंट भी जबरदस्त होता हुआ, लेकिन यहाँ पर कमाल की बल्लेबाजी होती हुई 15 गेंदों पर 16 रन।
और वाह, बल्ले के ऊपरी हिस्से को लगती हुई और दौड़ लगाते हुए और गेंद धन 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 चन दनाती हुई गेंद। सर पीछे हमारी तीसरी आंख बैठी है यहाँ पर, तो ये चौका देते हुए सर ये बैड लकी कहेंगे। बल्ले के ऊपरी हिस्से को लगकर गेंद गई तो जी जी, और कहते हैं ना जब वक्त खराब होता है तो शेर को कुत्ता भी घेर लेता है, तो ये लगते हुए गेंद 4 रन। जी हाँ, मैं सामने देखकर नहीं बोल रहा हूँ, ऐसे ही आ गया, टाइम खराब था तो वो भी रुक गया सुनने के लिए, अरे मुझे बुलाया है क्या। तो जी जी, आप हमारे साथ हमारी गली में आओ। ये कमाल की यहाँ पर बल्लेबाजी करते हुए एक बार फिर से ये गेंद जो है यहाँ पर अच्छी फील्डिंग कर ली गई थी और फील्डिंग को जो है रोक लिया था, और ये कमाल की रनिंग बिटवीन द विकेट, और बहुत ही अच्छी तरीके से इन रन को हासिल करने का प्रयास करते हुए दोनों बैटर कमाल की काफ़ी बेहतरीन बल्लेबाजी करते हुए दोनों मैटर, और फटाफट खत्म करते हुए ये मैटर 13 गेंदों पर 10 रन की जरूरत। सर सर ये डॉक्टर सचिन जी के आने से ना टूर्नामेंट की वैल्यू बढ़ गई है जी, और ये कहते हैं ना किसी गली में किराए से घर लिया उसने, किसी गली में किराए से घर लिया उसने, फिर उस गली में घरों के किराए बढ़ने लगे। तो ये कमाल का शेर जिसने भी लिखा है, कमाल का लिखा है और फिट बैठता है सचिन जी पे। तो जहाँ पर भी वो जाते हैं टूर्नामेंट की जो चमक धमक रहती है ना वो काफ़ी हद तक बढ़ जाती है। जैसे रोजर फेडरल, राफेल नडाल और नोवाक जोकोविच जो टूर्नामेंट खेलते हैं उसकी रौनक बढ़ जाती है, और वैसे ही मेसी, रोनाल्डो जैसे खिलाड़ी किसी भी लीगा में खेलते हैं तो उस क्लब की जो होती है ना वो पॉपुलैरिटी जो होती है वो काफ़ी बढ़ जाती है। और यहाँ पर डॉक्टर सचिन जी ने सारे रिकॉर्ड ध्वस्त कर दिए। एक ओवर सर पूरा समीकरण बदलते हुए कुछ भी देर नहीं लगी, मुश्किल से 5 मिनट में पूरा पासा पलट गया। कमाल की हुई बल्लेबाजी जिसकी वजह से पलट रही थी कभी इधर बाजी तो उनके फेवर में पलट गई पूरी बाजी। कमाल की बल्लेबाजी डॉक्टर सचिन के माध्यम से। 12 गेंदों पर 10 रनों की जरूरत है। डॉट गेंद यहां पर आती हुई और सर बताते हुए कि हम दोनों एक ही हैं। और ये देखिए खूबसूरत शॉट, व्हाट अ पुल, ब्यूटीफुल, पावरफुल, सक्सेसफुल, रिजल्ट इज ऑल्सो फुल। 6 रनों के लिए डीजे। और एक और फिर से ये घुमाने का, ये भी गेंद जल्दी लग जाती तो सर निश्चित रूप से 6 रन जरूर जाते थे। लेकिन क्या कमाल की बल्लेबाजी सर, हर जो डिफरेंस होता है, हार जीत का जो डी होता है वो यहाँ पे डॉक्टर सचिन जी साबित होते हुए, डी फैक्टर। और ये देखिए ये मिनी हेलीकॉप्टर शॉट था ये, और 1 रन यहाँ पर मुकम्मल करते हुए दोनों बैटर। अब सिर्फ 3 रनों की जरूरत, 8 गेंदे और 3 रन। और 1 रन दौड़कर मुकम्मल करते हुए दोनों बैटर दूसरे का मौका देख रहे थे, लेकिन वहां पर काफी मुस्तैदी के साथ रुक गए। और अब समीकरण 7 गेंदे और 2 रन। और यहां पर एक मौका कैच का हो सकता है, लेकिन बगा आउट है।
और डॉक्टर सचिन की धमाकेदार इनिंग के बाद वापस आते हुए तालियों के साथ उनका अभिवादन होना चाहिए। और दोस्तों कहते हैं ना, वो गार्डन गार्डन ही क्या जिसमें माली न हो, वो झगड़ा झगड़ा ही क्या जिसमें गाली न हो, वो ससुराल ससुराल ही क्या जिसमें साली न हो, और वो ऑडियंस ऑडियंस ही क्या जिसमें ताली न हो। तालियों के साथ अभिवादन होना चाहिए। कमाल की बल्लेबाजी डॉक्टर सचिन, उनके माध्यम से होती हुई 6 गगनचुंबी छक्के लगाकर बैक टू द डग आउट। डॉक्टर विनोद अगले बैटर मैदान पर। बॉलर का नाम बताएं प्लीज। बॉलर का नाम बताएं प्लीज। आउट है, आउट है, आउट जी जी, देखा हुआ है सर। ओवर ओवर ओवर, हाँ। यस यस, ओवर हो गया, ओवर। आखरी ओवर। 2 रन पाहिजे। फक्त 2 रन पाहिजे आता। 6 गेंदों पर 2 रन की सर, वक्त मत जाया कीजिए। 6 गेंदों पर 2 रन चाहिए। और पीली जर्सी वाले फुल फॉर्म में, सर श्रीकांत सर स्ट्राइकला ना? हाँ सर। हाँ, और उनका सामना नीली जर्सी